जय श्रीराम. नर्मदे हर. सर्वांना नमस्कार. मी पुष्पक जोशी गुरुजी, राजेश्वरी आध्यात्मिक प्रतिष्ठान या ग्रुपतर्फे तुम्हाला सर्वांना धार्मिक माहिती पोहोचवण्याचं कार्य सुरू असतंच. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की वास्तुशांती का करावी. बरेच जण घर बांधता, कोणाचं स्वतःच्या जागेवरती घर बांधकाम होतं, तर कोणी जागा विकत घेऊन नवीन जागेमध्ये स्वतःची वास्तू निर्माण करत असतात. मग ही वास्तू निर्माण केल्यानंतर आपल्या शास्त्रानुसार हे घर बांधल्यानंतर, वास्तू निर्माण केल्यानंतर घरामध्ये वास्तुशांती करण्याचा प्रघात आहे. मग ही वास्तुशांती का करावी, तर याचं जनरल कारण सर्वकडे असं दिलं जातं की घरामध्ये सुख, शांती, समृद्धी त्याच्यानं प्राप्त होते, म्हणून ही वास्तुशांती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे. परंतु आपण त्याचं शास्त्रानुसार विवेचन बघणार आहोत आणि त्याची एक पौराणिक आख्यायिकासुद्धा बघणार आहोत. पुराणामध्ये वास्तुशांतीचा काय उल्लेख आलेला आहे ते आपण आज बघू. तर या संदर्भात पौराणिक आख्यायिका अशी आहे की एक अंधक नावाचा असुर होता, राक्षस. आणि या राक्षसानं भगवान शंकरांशी युद्ध केलं. तर हा बलाढ्य राक्षस आणि भगवान शंकराचं ज्या वेळेला युद्ध होत होतं, त्यावेळेला भगवान शंकराच्या अंगातनं एक घर्मबिंदूतून निर्माण झालेला पुरुष, म्हणजे महादेवांच्या घामाच्या थेंबातनं तो थेंब जमिनीवरती पडला आणि त्यातनं एक पुरुष निर्माण झाला. आणि हा पुरुष त्या अंधकासुराचं रक्तप्राशन करू लागला. आणि त्या रक्ताच्या प्रभावाने तो भयंकर पुरुष अत्यंत मातला आणि समोर जे येईल त्याचं ते भक्षण तो करू लागला. कारण की अंधकासूर हा एक राक्षस होता आणि या राक्षसाचं रक्त त्यानं प्राशन केलं. त्यामुळे जरी तो महादेवांच्या घामाच्या थेंबातनं निर्माण झालेला असला तरीसुद्धा त्याची वृत्ती ही वाईट झाली आणि तो मातला आणि समोर जी गोष्ट येईल त्या गोष्टीला तो खायला लागला. मग त्याची ती अचाट क्षुधा म्हणजे भूक, ती शमन होईना. म्हणून त्यानं शंकराची घोर तपश्चर्या केली आणि भूलोकातील यच्छ यावत जीवसृष्टी तुझे भक्ष असेल असा वर भगवान शंकरांकडून त्यानं प्राप्त करून घेतला. त्याची भूक जी होती ती शांत होत नव्हती, म्हणून त्यांनी भगवान महादेवांची, भोलेनाथांची तपश्चर्या केली. आणि भोलेनाथांनी त्याला वरदान देऊन टाकलं की ही जी जीवसृष्टी निर्माण केलेली आहे ब्रह्मदेवांनी, ते तुझे भक्ष असेल, म्हणजे तू ती जीवसृष्टी खाऊ शकतो. आता असा वर शंकरांकडनं प्राप्त करून घेतल्यानंतर याच्याकडून भीषण सृष्टी संहार व्हायला लागला. सर्व पृथ्वी त्यानं व्यापून घेतली. सर्व पृथ्वीवरती तो हाहाकार करू लागला. हे सर्व देवी देवतांनी पाहिलं आणि ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. म्हणाले, यानं जर असं केलं तर ही सृष्टी राहणारच नाही, मग आपण काय करावं. मग ब्रह्मदेवांनी सर्व देवांना सांगितलं की त्या महाकाय पुरुषावरती तुम्ही प्रहार करा, पण तो पाठीमागून करा. म्हणून या सर्व देवतांनी त्याला पालथा पाडून त्याच्यावरती आरूढ झाले. ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे या महाकाय पुरुषाला त्यांनी पालथा पाडला आणि त्याच्यावरती आरूढ झाले. त्यानुसार 45 देवतांनी चारी बाजूंनी घेरून त्याला पालथं पाडलं आणि 32 देवतांनी बाहेरून तर 13 देवतांनी आतील बाजूने त्याला जेरबंद केलं. आणि त्याच्या विविध अवयवांवरती एक एक देवता जाऊन बसली, म्हणजे अधिष्ठित झाली. कारण हा भयंकर सृष्टी संहार करत होता. सर्व देवी देवतांना चिंता लागली. ब्रह्मदेवांनी सांगितलं त्याला पराभूत करायचं असेल तर त्याच्या पाठीमागून वार करावा लागेल. म्हणून या सर्व देवता त्याच्या पाठीमागून त्याला वार करून जमिनीमध्ये त्याला उलटा दाबला. आणि त्याच्या अंगावरती, त्याच्या शरीरावरती महाकाय म्हणजे खूप मोठा, ज्याची काया मोठी आहे, ज्याचं शरीर मोठं आहे, या अशा व्यक्तीच्या अंगावरती एक एक देवता त्या ठिकाणी
बसलेली होती. मग त्यावेळी जेरीस आलेल्या त्या महाकाय पुरुषाने कासावीस होऊन स्वतःची भूक भागवण्याची ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. तो कासावीस झाला जो प्रहार या देवतांनी केला, त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि त्यानं ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की माझी भूक तुम्ही भागवा. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी त्याला एक वरदान दिलं की यापुढे तू वास्तुपुरुष म्हणून ओळखला जाशील आणि मंदिर, गृह म्हणजे घर, पुष्करिणी म्हणजे तलाव, कूप म्हणजे विहीर हे बांधून झाल्यानंतर यज्ञकर्मपूर्वक दिला जाणारा बली तुला प्राप्त होईल. म्हणजे बघा किती ठिकाणी वास्तुशांती करायला सांगितलेली आहे. मंदिराची वास्तुशांती करायला सांगितलेली आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे प्राणप्रतिष्ठा असते त्यावेळेला गुरुजी प्रासाद वास्तुमंडल मांडून त्या मंदिराची सुद्धा वास्तुशांती करत असतात. त्याचप्रमाणे घर, ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराची सुद्धा वास्तुशांती ब्रह्मदेवांनी करायला सांगितलेली आहे. पुष्करिणी म्हणजे तलाव, तलाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा यज्ञकर्मपूर्वक बली दिला जातो वास्तुपुरुषाला. कूप म्हणजे विहिरीच्या ठिकाणी सुद्धा वास्तुपुरुषाला बली दिला जातो. आणि त्यानंतर ब्रह्मदेवांनी सांगितलं की जो कोणी तुला अनुकूल असा बली न देता गृहनिवास करेल त्या घरातील सुखशांती तू हिरावून घ्यावीस. सुंदर वर्णन आहे. ब्रह्मदेवांनी सांगितलंय की जो तुला बलिदान देणार नाही आणि तसाच घरामध्ये राहायला जाईल तर त्या घराचं सुख, शांती, समृद्धी, समाधान तू खाऊ शकतोस. कारण हा अतिशय भुकेलेला होता म्हणून सर्व देवी देवतांनी त्याला पराभूत केलं होतं. परंतु ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिलं की तुझं ज्या ठिकाणी बलिदान होईल, तुझी विधिवत पूजा केली जाईल त्या ठिकाणी मात्र तू वरदान दिलं पाहिजे. पण जो तुला बली न देता, यज्ञकर्म न करता, वास्तुशांती न करता त्या घरामध्ये प्रवेश करेल तर त्याचं सुख, शांती, समाधान तू हिरावून घेतलं पाहिजे. परंतु एक लक्षात ठेव, वास्तुशांती केल्यानंतर तुझ्याकडून कोणालाही उपद्रव होऊ नये. म्हणजे ज्या घरामध्ये वास्तुशांती केली जाईल त्या ठिकाणी मात्र तुझा उपद्रव व्हायला नको. तर त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या सर्वांचं रक्षण तू केलं पाहिजे असं वरदान त्याला दिलं. त्यानंतर ब्रह्मदेवाने पुढे त्याला असाही वर दिला की वैश्वदेवामधील भूतयज्ञात वास्तुदेवताभ्या स्वाहा असे म्हणून जी आहुती दिली जाते ती सुद्धा तुला पोचेल. तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ व यज्ञोत्साह या कर्मात जो बळी दिला जाईल तोही तुझाच आहार असेल. बळी म्हणजे जो नैवेद्य, भाताचा वगैरे नैवेद्य असतो, तर बळी म्हणजे असं काही नरबळी, पशुबळी यातला भाग नाही. तर हा भाताचा वगैरे नैवेद्य असतो तर तोही तुझाच आहार असेल. म्हणूनच नवीन वास्तूमध्ये, घरामध्ये रहिवास करण्यापूर्वी वास्तुपूजा व वास्तुहोम करून वास्तुशांती करण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. सांप्रतकाली वास्तुशांती हा विधी बऱ्याच मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. कारण की वास्तू जी आहे ती आपल्याला कायम सुख, शांती, समृद्धी देत असते. तिला एक मंदिरसुद्धा म्हटलं जातं. म्हणून ज्या मंदिरामध्ये आपण राहतो त्या मंदिरामध्ये आधी देवतेची स्थापना केली पाहिजे. म्हणून त्यावेळी गुरुजी आपल्याकडे येतात, वास्तुमंडल वगैरे मांडतात आणि त्या ठिकाणी वास्तुशांती केली जाते. काही ठिकाणी जेव्हा आम्ही वास्तुशांतीला जातो त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत असतो की बाबा रे, ही वास्तुशांती करण्याचं कारण असं की ती जी जागा आहे, ज्या जागेवर तुम्ही घर बांधलं आहे त्या जागेवरती 50-100 वर्षापूर्वी काय होतं हे आपल्याला माहिती नाही. गाईचा गोठा होता की तबेला होता, स्मशानभूमी होती की कब्रस्तान होतं, आपल्याला याच्यातलं काहीही माहिती नाही. आणि आपण त्या जागेवरती घर बांधत असतो. शिवाय हे घर बांधत असताना आपल्याकडे ते घर बांधत असताना अनेक प्रकारची लोकं असतात. त्यामध्ये त्या लोकांकडे कोणाकडे सूतक आहे का, वृद्धी आहे का, मासिक धर्म आला आहे का हे आपल्याला माहिती नसतं. तसेच ते लोक कामं करत असतात. काही वेळेस ठेकेदाराकडनं मजुरांना घाई केली जाते की लवकरात लवकर तुम्ही आमचं घर तयार करा. म्हणजे आपण ठेकेदाराला घाई केली की ठेकेदार मजुरांना घाई करतात आणि मग ते घाईघाईमध्ये जर समजा एखादं यंत्र, शस्त्र जर त्या मजुराला लागलं
तर त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडतं आणि त्याच्याकडनं काही वेळेला अपशब्द निघू शकतात, त्याचा एक दोष निर्माण होतो. त्यानंतर ही भूमी ज्याच्यावर आपण घर बांधतो त्यावेळेला पाया खणला जातो आणि पाया खणत असताना अनेक प्रकारचे जीवजंतू त्या मातीमध्ये निघत असतात. आता त्या ठिकाणी जर गांडूळ निघालं, सर्प निघाला, विंचू निघाला, तर अशा वेळेस ते लोक उचलून त्याला बाजूला टाकत नाही, लगेच पावडी वगैरे त्यांच्याकडे असते, हत्यार असतं, लगेच त्याला मारतात आणि बाजूला करतात. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये हा सुद्धा दोष सांगितलेला आहे. कोणाची हत्या आपल्या हिंदू धर्मात सांगितलेली नाही, तर मग हा सुद्धा एक दोष निर्माण होतो. आपल्या धर्मामध्ये काही पूजनीय वृक्ष आहेत, जसं की आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे. तर हे झाडं जर त्या जमिनीत आलेले असतील तर ते तोडल्याचा दोषसुद्धा लागत असतो. मग एवढे दोष निर्माण करून त्या काही ठिकाणी वारूळ असेल, मुंग्यांचं, सापांचं, ते वारूळ बाजूला हटवून आपण त्यांच्या जागी जर ते घर बांधत असतो तर त्याचा दोष निर्माण होतो. आणि हा दोष निर्माण झाल्यानंतर ती जी वास्तू असते ती आपल्याला यथायोग्य फळ देत नाही. म्हणून मग हा दोष निघून जाण्याकरता वास्तुशांतीचं पूजन आपल्याला करावं लागतं. आणि त्यानंतर वास्तुप्रतिमा, सुवर्णाची वास्तुप्रतिमा आग्नेय कोपऱ्यामध्ये पालथी ठेवून ती जमिनीमध्ये पुरावी लागते. आणि पुरल्यानंतर मग त्या ठिकाणी ती जी वास्तुदेवता आहे ती आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देत असते. म्हणून जे जुने लोक होते ते घरामध्ये कधी अपशब्द बोलू द्यायचे नाही, संताप करू द्यायचे नाही, राग करू द्यायचे नाही. त्याचं कारण हे होतं. त्याच पद्धतीने भगवान शंकर असं म्हणतात की ज्या वास्तूमध्ये वास्तुशांती झालेली नसेल तर त्या वास्तूमध्ये देवता प्रवेश करत नाही. त्या वास्तूला स्मशान म्हटलं गेलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी देवतांचा वास नाही तोपर्यंत त्या ठिकाणी केलेल्या वास्तूमध्ये जे काही कर्म असतं, वास्तुशांती होण्याच्या अगोदर जर तुम्ही काही कर्म केलं तर ते सगळं विफळ ठरतं, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्याच पद्धतीने हा जो वास्तू असतो याचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती असणं फार आवश्यक असतं. म्हणूनच वास्तुशांती हा प्रयोग जो असतो तो केला पाहिजे. घराची वास्तुशांती झाली म्हणजे त्या घराला वास्तूची प्रसन्नता, अभय आणि कृपा लाभते. ही गोष्ट खरी असली तरी त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी काही अंतराने पुन्हा वास्तू यज्ञ करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. काही लोक फक्त एकदाच वास्तुशांती करतात, म्हणजे हल्ली केवळ एकदाच वास्तुशांती समयी वास्तुयज्ञ करण्यात येतो. परंतु लक्षात घ्या, नववास्तू निर्मिती होताना, नवीन वास्तू जेव्हा आपण बांधतो त्यावेळेला 5 वेळा वास्तुयज्ञ करावा असे मत्स्य पुराणात सांगितलेले आहे. सूत्रपाते तथा कार्य मेवम स्तंभोदये पुन्हा द्वारवंशोच्छ्रये तद्वत प्रवेश समये तथा वास्तूपशमने तद्वत वास्तुयज्ञस्तु पंचधा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वास्तूची आखणी करतात, पहिला स्तंभ उभारतात, पहिलं दार लावतात आणि गृहप्रवेश करतात, आणि जेव्हा तुम्ही वास्तुशांती करतात त्या 5 वेळेला वास्तुयज्ञ आपल्याकडे झालाच पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त वास्तुदेवता सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहावी, सतेज राहावी व प्रसन्न राहण्यासाठी काही लोक सुमारे 5 वर्षांनी 10 वर्षांनी वास्तुयज्ञ करतात आणि केलाच पाहिजे. परंतु त्यावेळेला वास्तूची प्रतिमा पुरण्याची आवश्यकता नाही. नुसता 5 मंडलं वगैरे मांडून तुमचे गुरुजी त्या पद्धतीने करतात, त्या पद्धतीने तो वास्तुयज्ञ आपल्याकडे झालाच पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो वास्तुष्पती आहे हा यज्ञकर्माचा रक्षक आहे, यज्ञवेदीचा अधिनायक आहे आणि तो सर्व भवनांचा स्वामी असून पृथ्वी ही त्याची पत्नी मानली जाते. म्हणून या वास्तुमंडलावरती काही राक्षसांचं सुद्धा आवाहन होतं आणि सात्विक देवतांचं सुद्धा आवाहन केलं जातं. म्हणजे ज्या उपद्रव करणाऱ्या देवता आहे, काही घरांना बाधा लागतात,
काही घरांवरती काहीतरी करणी वगैरे अशा बाह्यबाधा होत असतात, त्यासुद्धा वास्तूच्या कृपेने होत नाही. म्हणून राक्षसांना देखील त्या ठिकाणी शांत केलं जातं. अशी ही वास्तुशांती प्रत्येकाने केलीच पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होत असते. असो, सर्वांना ही वास्तुशांतीची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शास्त्र असे सांगते, या पुस्तकात ही माहिती आपल्यापर्यंत पोचवलेली आहे. सर्वांना नर्मदे हर. जय श्रीराम. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.